नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पैशाच्या हव्यासापोटी जावयाने सासूला धाडले यमसदनी। उरण पोलिसांनी जावयाच्या आवळल्या मुसक्या। उरण तालुक्यातील वृद्ध सासूची हत्या करणाऱ्या जावयाकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत। तर या प्रकरणात आरोपी सुरेश पाटील याला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। उरण तालुक्यातील भोम येथील हिराबाई जोशी वय वर्ष 90 यांची त्यांच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी कोणताही ठोस पुरावा नसताना उरण पोलिसांनी शिताफीने आरोपी जावई सुरेश पाटील याला अटक केली आहे। यामध्ये सासूबाईंनी विकलेल्या जमिनीच्या पैशातली अधिकची रक्कम मिळावी अशी मागणी सुरेशने केली होती, परंतु सासूबाईंनी सुरेश याला वाढीव रक्कम देण्यास मनाई केल्याने त्याने तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती। तर घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास सुरेश हा सासूबाईंच्या घरी जाऊन वाढीव रकमेची मागणी करत बाचाबाची झाली होती। याच वेळेस सुरेश याने हिराबाई यांच्या डोक्यावर लाकडी फळीने हल्ला केल्याने त्या जमिनीवर कोसळल्या होत्या। यावेळेस सुरेश याने जवळच असलेल्या दगडी वरवंटा घेऊन पुन्हा सासूबाईंच्या छातीवर हल्ला करून पळून जाण्याची कबुली दिली असल्याचे पोलीस निरीक्षक संजय जोशी यांनी सांगितले आहे। तर या प्रकरणात पोलिसांनी पुरावे जमा केले असून हत्येसाठी वापरण्यात आलेली लाकडी फळी, दगडी वरवंटा आणि हत्येच्या दिवशी घातलेले कपडे जप्त केले आहेत। तर या गुन्ह्याच्या तपासासाठी आणखीन पुरावे जमा करण्याचे काम सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांनी सांगितले आहे। तर आरोपी सुरेश याला आणखी 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण। पहिला माझ्या मर्डर केस आहे सगळीकडे पहिला डिटेक्शन जिथे जातं तर पहिले म्हणायचं